विशाल कोटियन जो आहे ना, त्यांनी बॉटल फेकून मारायचा प्रयत्न केलेला आहे करण सोनावणेला. असं खरंच घडलंय का घरामध्ये? तर मित्रांनो, तसं बिलकुल घडलेलं नाहीये. पण बिग बॉसच्या घरामध्ये जे आहे ते काही सदस्यांना तसं वाटतंय की विशालनी जे आहे ते मुद्दामून बॉटल फेकून मारलेली आहे करण सोनावणेला. पण संपूर्ण प्रकरण काय आहे ना, तेच आपण जाणून घेणार आहोत. कारण की घरामध्ये जे आहे ना, ते सगळे लोक ओरडत आहेत की ह्यानी हे चोरलं, त्यांनी ते चोरलं, ह्याचं हे तपासू, ह्याचं ते तपासू. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये तिकडे गेल्या 2-3 आठवड्यापासून आपल्याला बघायला मिळतात. 2 आठवडे झाले. पहिल्या आठवड्यामध्ये चोरी झाली चावीची, ती अनुश्री मानेने चोरली होती. पण त्यानंतर जे आहे ना, ते तिकडे अंडे चोरायचा प्रयत्न होतो. कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं त्यामध्ये. आणि आज जे आहे ना, ते तिकडे विशाल कोटियांचं डोकं ऑलरेडी फिरलेलं असतं. तो बोलत असतो की आमचं जे काय आहे, आम्ही जे काही चोरी केली किंवा आम्ही जे काही लपून ठेवायचा प्रयत्न केला गोष्टींचा, त्याच्यावर आमचं जेवण बंद केलं या लोकांनी. आणि माझं एवढं 900 रुपयाचं जे आहे ते बॉडी लोशन ह्या लोकांनी चोरून ठेवलं, लपून ठेवलं, काही माहित नव्हतं कोणाला. पण विशालला असं वाटलं ह्यांनी चोरून ठेवलेलं आहे. मग विषय असा होतो, संध्याकाळच्या टायमाला सगळेजण एकत्र बसलेले असतात घरामध्ये आणि त्या टायमाला विशालला असं वाटतं की यार हीच योग्य वेळ आहे, आता आपण ह्या वातावरणाला जे आहे ते थोडंसं गरम करायचा प्रयत्न करू. आणि इंटेन्शनली जे आहे ते तिकडे तमाशा करायचा प्रयत्न विशाल कोटियांनी केला. कसा केला? सगळ्यात पहिले तो तिथे विषय काढतो की इथे 130 रुपयाचे अंडे गेल्यानंतर लोकांचं जेवण बंद करायचा प्रयत्न होतो आणि एक 900 रुपयाचं माझं बॉडी लोशन जे आहे ते गेल्या 1-1.5 आठवड्यापासून जे आहे ते हरवलेलं आहे, ते मला अजून भेटलेलं नाहीये. पण आज जे आहे ते मला ते एका ठिकाणी दिसलं आणि तो जाऊन घेऊन येतो आणि जसं तो घेऊन येतो त्या बाथरूममधून तो फेकून देतो. आता फेकून देतो, ऍक्च्युली त्याला कोणाला मारायचं नव्हतं, काही नव्हतं, पण तो ऍक्च्युली फेकून देतो. ती गोष्ट सगळ्यात चुकीची होती. फेकून द्यायला तो काय मारलास का काय घरामध्ये बाबा? या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी घरामध्ये करतोस, हे करायला काय घरामध्ये गेलास काय? तर ती गोष्ट संपूर्ण चुकीची होती. पण त्यांनी ती केली. ती जाऊन करणच्या पायाला लागली बॉटल. तिथं काही इश्यू म्हणजे पार फिजिकली तो पार डॅमेज झाला करण, असं काही विषय झाला नाही. पण लोकांना तिकडे असं वाटायला लागलं की ह्यांनी मुद्दामून जे आहे ते फेकून मारलेली आहे ह्याला बॉटल. पण विषय तसा काही नसतो. ठीक आहे, तिथे तमाशा होतो की ह्यांनी बॉटल फेकली. त्यानंतर तो बोलायला लागतो की सगळी जी काय चोरी जी आहे ती चोरी एक वृत्ती आहे, असं तसं बोलायचा प्रयत्न करतो. पुन्हा बोलतो 900 रुपयाचं जे आहे ते माझं बॉडी लोशन जे आहे ते तिकडे हे चोरीला गेलं होतं. आता ह्या गोष्टीवर जेवण कोणाकोणाचं बंद करायचं सांगा. आणि तो संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या डायरेक्टली आयुषकडे जे आहे ते बघून बोलायचा प्रयत्न करत असतो. आणि आयुषला असं वाटतं की तो त्याच्यावरती आरोप करतोय कारण की तो कॅप्टन होता आणि त्या कॅप्टन्सीच्या ह्याच्यामध्ये त्याच्या वॉशरूममध्ये कॅप्टनच्या तिकडे ती गोष्ट सापडलेली असते आणि तिथून पुढे जो आहे तो तमाशा व्हायचा प्रयत्न चालू होतो. आता त्यानंतर जे आहे ते थोडीशी गोष्ट गरमागरमीमध्ये खूप वेळ चालते. पण प्राजक्ता आणि ह्या जो ग्रुप आहे करण वगैरे किंवा आयुष, हे सगळेजण त्याला बोलतात साईडला. त्याला बोलतात बाबा तुझा नेमका मुद्दा काय आहे, मुद्दा काय तुला पटवून द्यायचा आहे हे सांग. की तुला फक्त हे सांगायचं ना की माझं चोरीला गेलं किंवा जेवण बंद करू नका, ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत, ते तुला करायचंय ना, मग ते शांत चित्ताने एका जागेवर कोणाशी बोलायचे त्याला घेऊन बोल आणि त्या गोष्टी क्लिअर कर. अशा कुठल्याही गोष्टी फेकाफेकी करू नको, कोणाचं जेवण बंद करायचे, काय करायचे या संपूर्ण गोष्टी सध्या काढू नको, असं बोलायचा प्रयत्न करतात. तिकडे प्राजक्ता मॅडम त्या स्वतःला लई शांत समजायचा प्रयत्न करतात. पण ठीक आहे, तिकडे त्यांनी ते वातावरण शांत करायचा प्रयत्न केला. पण संपूर्ण चूक जी आहे ती फक्त विशालची आहे का? तर नाही. घरामध्ये अंडी चोरल्यानंतर ऍक्च्युली लपून ठेवली असतील. चोरून म्हणजे काय केलं तर मला ते बिग बॉस तसल्या गोष्टी बिलकुल दाखवत नाहीत. मला एक गोष्ट कळत नाही, जेव्हा हे अंडे घेत आहेत, चाव्या चोरतात, ते दाखवा यार आम्हाला. ते बघायला खरं मजा येईल की यार ऍक्च्युअलमध्ये आम्ही बघू की कशा पद्धतीने ह्यांनी चोरली किंवा घेतली, लपवली, काहीतरी आम्हाला कळेल. ह्याच्यावर आम्हाला काही बोलताच येत नाही कारण की ते फक्त हवेत डायरेक्ट टॉपिक निघतो की बाबा चोरीला गेला, चोरीला गेला. अरे कसं चोरीला गेलं, काय गेलं ते पण दाखवा आम्हाला. म्हणजे आम्हाला त्या गोष्टी देखील डायजेस्ट करावं लागतील ना की बाबा या अच्छा या अशा गोष्टी झाल्या होत्या. तर तसं काही नाही, अचानक डायरेक्ट चोरी झाली हे दाखवायचा प्रयत्न तुम्ही करतात. ती गोष्ट कुठेतरी चुकीची आहे, ती मला आवडलेली नाहीये. तर तुम्ही दाखवत जा इथून पुढे की जर चोरी वगैरे होत असेल तर दाखवा की हे असं झालंय बाबा, हे बाबा तसं झालेलं आहे, मग आम्हाला समजतं प्रॉपरली. त्याच्याशिवाय आम्हाला समजणार नाही. मग जे आहे ते पूर्ण मॅटर तिकडे सॉल्व्ह होतं आणि सगळ्या गोष्टी शांत होतात. आता चूक या संपूर्ण गोष्टीमध्ये कोणाची होती माहिती आहे का? विशाल तर रागामध्ये तो तमाशा करण्यासाठी चालला होता. इंटेन्शनली त्यांनी ते ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला आणि तिथे ती जी बॉटल फेकली ना, तिथे त्याचं फक्त चुकीचं झालं ती गोष्ट. बाकी त्याला योग्य पॉईंट भेटला होता मांडण्यासाठी आणि त्याने तो योग्य पद्धतीने देखील मांडला. त्याला फक्त सांगायचं होतं की बाबा लोक, दुसरे पण लोक, म्हणजे फक्त टोळीमधले लोक नाही, ते तुमच्या झुंडमधले लोक देखील चोऱ्या करतायत पण ते निदर्शनास आणत नाहीयेत. आता जेवण बंद करून दाखवा, हे करून दाखवा, ते करून दाखवा, असं त्याला सांगायचं होतं त्यांना. एवढाच त्याचा मुद्दा होता आणि तो बाकी संपूर्ण गोष्टीमध्ये बरोबर होता. फक्त त्यांनी जी बॉटल फेकली तिथेच तो पूर्णपणे चुकीचा ठरला. बाकी तुमचं मत या संपूर्ण गोष्टीवर काय आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.